आजपर्यंतच्या साहित्यात एवढे अनुभव कोणी सांगितलेले नाहीत. हे सत्य कुठल्याही धर्मात नाही, तरीही पूर्ण सांगितल्या गेलेले आहेत. हे खरंच नाही असं वाटून घेतलं तरी चालू शकतं. तया गीतार्थाची थोरी का, तया गीतार्थाची थोरी स्वे शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. अरे सांगणारा कसा पाहिजे? भगवान शंभू सारखा पाहिजे. ज्ञानेश्वर नाही सांगू शकत. लक्षात घ्या. तुलना करताय, ज्ञानेश्वरांची तुलना तुकाराम करताय आणि भगवान शंभूची तुलना स्वतःची ज्ञानेश्वर करताय. गीता ऐकायची असेल ना, शब्द अनुभवामधले अनुभव काय आले हे शब्दांकित करायचे असतील, शब्दामध्ये सांगायचे असतील, त्याला भगवान शंभू पाहिजे. पहा काय वर्णन आहे तया. आणि इकडे भगवान शंभूने आदेश दिलेला आहे. ते इथे सांगत नाही या ओवीत की मला शंभूने आदेश दिला. पावर कुठून आलेली आहे शब्दांकन करण्याची, की खरे अनुभव कोणाचं तुम्हाला भगवद्गीता ऐकायची असेल ना, शंभू पाहिजे. आणि ऐकणारी कोण पाहिजे? भवानी. म्हणजे भवानी आपल्याकडे भवानी म्हणजे गाव भवानी. एक पिक्चर निघाला गाव भवानी, भटक भवानी. काय शब्द आले ग, भवानी शब्दाचा सगळा सत्यानाश करून टाकला. भवानी म्हणजे पार्वती. ऐकणारी माता पार्वती पाहिजे, आदिशक्ती पाहिजे, आणि सांगणारे विश्वपती भगवान शंभू पाहिजे. आणि ते माझ्याकडे कामाला होते. टिटवी सारखं होणार आहे. काय नम्रता आहे माऊलींची. म्हणजे शंभूनी ज्यांना सांगितलंय त्याला करा. ज्ञानेश्वरी तयार. स्वे शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. महायोगांचा ज्यांनी आरंभ केलेला आहे ते भगवान शंभूच खरे सांगू शकतात, कारण आरंभच महायोगाचा भगवान शंभूने केलेला आहे. महायोग तरी महायोग प्रमुखे. महायोग आरंभ कोणी केला? भगवान शंभूने विष्णूला दिलेला. आणि विष्णूने त्याच्या ब्रांचेस केले. येईल तुम्हाला पुढे. त्या भगवान शंभूने सांगावं बरं, इतरांची केले. आणि कोणाला सांगावं? कारण भगवान कोणाला सांगतील की शंभू आदिशक्ती माता पार्वती ती ऐकण्याची अधिकार. ती ज्यावेळेस प्रश्न करते म्हणजे आदिशक्ती माता पार्वतीला जे अनुभव आले ते तिला अजून समजत नाहीयेत आणि भगवान शंभूकडून ती समजून घेते. एवढं रहस्यमय जर भांडार असेल तर मी तुम्हाला सांगावं अति कठीण. भवानी म्हणजे आदिशक्ती जगदंबा. ती प्रश्न करते. किती पसलिंग आहे वाईस. तया गीतार्थाची थोरी. किती थोर आहे गीतेचा. गीता म्हणजे धारणा, गतिवंत धारणा. हे सांगितलं होतं भगवंतानी गायलेलं गीत म्हणजे गीता. चैतन्य धारा ज्यावेळेस राजर्षी योगात पहिल्यांदा निर्माण होतात, ध्याना प्रवाह नक्षकांत इलेक्ट्रिक करंट स्टार्ट होतात, ती म्हणजे गीता. त्यानंतर धारणा ध्यान आणि समाधीचे अनुभव. अजून माता पार्वती पझली. ती प्रश्न करते. भगवान शंभू का उत्तर देऊ शकतात माहितीये ना, ही वैराग्याची देवता आहे. एकदा समाधीत गेले की 37 लाख वर्ष भगवान शंभू समाधीत राहतात. जसे आपण 37 मिनिट बहिर समाधीत असतो. 37 लाख वर्ष भगवान शंभू समाधीत असतात. ये मार्गीचा कापडी महेश अजुनी. ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात सांगितलंय. येस, भगवान शंभू अजून
ह्या पंथराजाचे प्रतीक आहे. ये मार्गीचा कापडी महेश अजुनी सावाध्याय येईल त्यावेळेस कळेल. तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. चमत्कार वाटतो भवानीला त्या गीतेतील अर्थाचे अनुभवाचे महत्वाविषयी जेव्हा भगवती पार्वतीला आश्चर्य वाटून ती प्रश्न करते तेव्हा योगेश्वर भगवान शंकर स्वतः विवरण करतात. म्हणजे क्वालिटी कशी पाहिजे ऐकणाऱ्याची आणि सांगणाऱ्याची. मी छोटा पडेल आपण कसे पडू. ज्ञानेश्वर जर टिटवी आपण मिटवी. एक हरमणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. पण भगवान शंभू देखील निरूपण करताना कसं सांगतात माहितीये. भगवत गीता काय आहे, चैतन्य गीता काय आहे, अनुभव काय आहे, कशी असते. भवानी प्रश्न करते अनुभव आल्यानंतर. ते हरमणे नेणिजे भगवान महायोगेश्वर भगवान शंकर म्हणाले हे देवी जसा तुझ्या अतींद्रिय स्वरूपाचा अंत लागत नाही तसे या अतींद्रिय वैष्णवी देवात्म शक्ती गीता तत्वाचा अंत लागत नाही. हे गीता तत्व अतींद्रिय ज्ञानबळाने पाहू लागले असता ते नित्य नवीन नूतन दिसते तुझ्यासारखे. एखाद्या बायकोला नवऱ्याने म्हणावं तू नित्य नूतन दिसते असं कधी घडलेलं नाही. लग्नापूर्वी जी दिसते कशी दिसते चंद्रमुखी, लग्न झालं की सूर्यमुखी आणि पोरग झालं की ज्वालामुखी. या 3 पद्धतीने बाया समोर येतात. भगवान शंभू पार्वतीला म्हणतात देवी तू नित्य नूतन दिसते. हे पहा अनेक लोकांना जे आयुष्य लाभलेत ना त्यांचे काहीच बदल होत नाही. जसे सनंदन सनत कुमार आणि सनातनी ब्रह्मदेवाचे 4 बाणसपुत्र यांना वरदान मिळालं की ते 5 वर्षाचेच वयाचे शेवटपर्यंत राहतील. आजही 5व्याच वर्षात आहेत. त्यांना 6वं वर्ष लागत नाही. नंग धरंग 5वं वर्ष त्याला काय चढी नको बडी नको काही. भगवान गोपाल कृष्ण शेवटपर्यंत 16व्या वर्षाच्या वयात दाढी मिशा आल्याच नाही. सोळाव्या वर्षाच्या वयात हा भगवान होता तसा शेवटपर्यंत होता. शेवटपर्यंत सगळे झाले असतील म्हातारे त्यांच्या पद्धतीप्रमाणे. भगवान 16व्या वर्षाचे. राधा जशी आहे तशीच. आता राधा म्हातारी झाली असेल 5000 वर्ष. काही जण म्हणते मेली असेल. असं नाही. म्हणजे काही जणांचे वय आयुष्य जशीच्या तशीच वरदान मिळाले. अप्सरा रंभा उर्वशी मेनका तिलोत्तमा ह्या अप्सरांना जसेच्या तसंच तरुण वय राहील. आणि भगवती जगदंबा महालक्ष्मी महासरस्वती यांची वय जसेच्या तशीच राहतील. वय वर्ष 16 17 18. आणि भगवान शंभू म्हणतात माता पार्वतीला की तू नित्य नवीन दिसते. अवघड शब्द आहे. अवघड शब्द.
2 आठवड्यांनी आपली कातडी बदलते, माहितीये तुम्हाला? 16 दिवस गेले की ही कातडी आपली पहिली राहत नाही, दुसरी होती. 15 वर्षांनी हाडं बदलतात, काही मसल्स बदलतात. सांगेल ते पुन्हा अजून कधी. ही कातडी 2 आठवड्यात बदलते. साधना चांगली केली, चकचकाकी येईल, सतेज होईल. नाही केली, संपेल. 2 आठवड्यात बदलते. म्हातारपण प्रत्येक क्षणाला आहे. सेल्स कधी मरतात ते सगळं गणित सांगू पुन्हा कधी. फार आयुष्य कमी असतं सेल्सचं देखील, ते मरतात. केस कापायला गेलो की समजायचं तेवढा मृत्यू दिन जवळ आला. केस येणं, नख वाढणं हे झिजून आहे, झिजून आहे. पण भवानी माता नित्य तरुण दिसते, हो, नित्य नवीन दिसते. कातडी जिची बदलत नाही आणि बदलली तर नवीन तरुण होऊन येते, तिला भवानी म्हणतात. आणि हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. काय पार्वतीची तपश्चर्या असेल, काय महालक्ष्मीची तपश्चर्या असेल की भगवान शंभूनी सहित भेट द्यावं की तू नित्य नूतन दिसतेस, म्हातारी होत नाहीस. नवीन म्हणजे कालपेक्षा आज चिरतरुण. आता तर शरीर प्रकृती बाया पुरी सांभाळतच नाही. हो, 10 वर्ष झाले का लग्नाला? नाही हो, 2च वर्ष झाले. 10 वर्षाची टप्पर दिसू लागते. खप्पट टप्पर आपल्या नाही. काही सांभाळतच. भवानी माता नित्य नूतन चिरतरुण म्हणजे तपश्चर्याचं केवढं जोर असेल की ज्यांचे परमाणू तरुण देहाणून निर्माण करतात, पुन्हा पुन्हा तरुण, तारुण्य विरस्त. माता पार्वती काय माऊलींची ओवी, आणि म्हणून पार्वतीच का म्हटलंय, जी कधी म्हातारी होत नाही, जिच्या तपश्चर्याच्या सामर्थ्यामधनं. आणि त्या पार्वतीला नित्य नूतन तू आहेस, तरुण रोज होतेस, म्हातारी कधीच होत नाही, असं भगवान शंभू सर्टिफिकेट देत आहेत. ती ऐकण्याची अधिकारी असून ती भ्रमित होते अनुभव घेतल्यानंतर भगवद्गीता काय. जी अनुभव घेते, जिचं तरुण देह नित्य होतो, नवीन होतो, तारुण्य पुन्हा बनवतो, ती प्रश्न करते तर गीता रहस्य किती अवघड आहे. बाकीच्यांसाठी माऊली काय सांगते पहा, किती बोलावं वाटतं. तया गीतार्थाची थोरी. गीतेचा अर्थ म्हणजे गीतेचा फक्त अर्थ नाही, अर्थ तर सांगू शकत नाही शब्दांमधनं, पण अनुभव देखील आल्यानंतर त्याचा अर्थ करून शब्दात सांगणं कठीण आहे. आणि भगवान शंभू तरी काय सांगतात, हे बघ पार्वती, ते हरमणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे. तू नित्य नूतन कशी होतेस, तुझ्या स्वरूपाचा, तुझ्या सामर्थ्याचा, तुझा दिव्य परमाणूचा, तुझ्या ट्रान्सफॉर्मेशनचा अंत लागत नाही पार्वती. तसा भगवद्गीतेच्या अर्थाच्या अनुभवाचा अंत लागत नाही. ते शब्दांकित कशी होती, तूच शब्दांमध्ये येत नाही, ती कशी येईल देवात्म शक्ती जी तुला नित्य नूतन करते. तुझं फिजिकल सामर्थ्य जर येत नाही शब्दांमध्ये पूर्ण,
तर देवात्म शक्ती जी तुला नित्य नूतन करते ती शब्दांमधून मी कशी मांडू, हेल्पलेसपणा भगवान शंभू दाखवतात. तिथं ज्ञानेश्वर म्हणतात मी टिटवी, आणि हा अपराध आहे माझा. ते हरमणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे, जैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, तो स्वयं श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदार्थ सागर भगवद्गीता, दुसरं तिसरं काही नाही, चारी वेदांचा महासागर. चारी वेद याच्यात इन्क्लूड, सर्व उपनिषद याच्यात इन्क्लूड, महापुराण याच्यात अंतर्भूत झालेले, सगळं याच्यात आतमध्ये. वेदांचा महासागर म्हणजे भगवद्गीता. काय वाणी मौलींची. हा वेदार्थ सागर, वेदांमध्ये जे अनुभव येऊ शकतात ते संपूर्ण अनुभव भगवद्गीतेमध्ये आहे. क्षमता आहे भगवद्गीतेची. जया निद्रिताचा घोर, हा वेदार्थ सागर ज्या सर्वेश्वरांच्या झोपेतील घोरडे आहे. वेद कसे निर्माण झाले? जयाची निश्वासी जन्म झाले वेद राशी. जयाची निश्वासी, भगवंत योग निद्रेमध्ये असतात. काही वेळेस भगवान विष्णूला म्हटलंय, काही वेळेस ब्रह्मदेवाला म्हटलंय, कोण्याही देवतेला म्हटलं तर काही बिघडत नाही. जयाची निश्वासी, योग निद्रेमध्ये भगवान पहुडलेले असताना श्वास ज्यावेळेस बाहेर जातो त्या श्वासातनं योग हे वेद प्रगटलेले. चारी वेद भगवंताच्या उश्वासातून प्रगटले. जयाची निश्वासी, निश्वास खाली जाणारा श्वास. जन्म झाले वेदरासी, म्हणजे वेद निश्वासातून आहेत. कोणी उच्चार केलेला नाहीये, कोणी सांगितलेला नाहीये, पण भगवद्गीतेची धोरी काय? तो स्थित प्रज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे. तो स्थित प्रज्ञ भगवान गोपाल कृष्ण स्वतःच्या मुखातून बोलतोय. आणि वेद कसे जन्मले? निश्वासातून. बोलले नाही तिथं भगवान. आणि हे कसं जन्मलंय? भगवद्गीता स्वतःच्या मुखातून. श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ कोण? भगवद्गीता. भगवान महाविष्णू स्वतःच्या महायोगाचा अनुवाद अर्जुनाकरिता गीतेचा उपदेश करीत आहे. तो महाविष्णू म्हणजे भगवान आहे, स्वतः गोपाल कृष्ण. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, तो स्वयं श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. भगवान गोपाल कृष्णाचं वैशिष्ट्य असे, सध्याचा जो या कलियुगातला भगवंताचा अवतार झालाय ना, असं म्हणतात हा अवतार अनंत वेळेस सृष्टी संपल्यानंतर होतो. हा गोपाल कृष्णांचा वैशिष्ट्यपूर्ण अवतार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अवतार ह्या युगातला खास अवतार. 16 कलणी युक्त अवतार आहे. भगवान रामांचा 12 कलणी युक्त अवतार आहे. भगवान गोपाल कृष्ण 16 कला घेऊन आलेले, प्रचंड सामर्थ्य घेऊन आलेले, आणि स्वतःच्या मुखाने उपदेशीला. म्हणून स्वतःच्या मुखातून आल्यामुळं पूर्वीची सगळी शास्त्र बाद आहे, रद्द केलेली. अमेंडमेंट आहे ही, नवीन कॉन्स्टिट्यूशन आहे, नवीन घटना आहे. पूर्वीचे सगळे कायदे रद्द आहेत.
भले वेद असो, उपनिषद असो, सगळं काही असो, टॅली करून पहा, पण रद्द आहे.